अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी येथील जय सांगली नाका परिसरातील सूत गोदामाला शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। या दुर्घटनेत 5,000 सुताची वाचकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। इचलकरंजीसह शहरातील अग्निशमन दलाच्या जवानांनी 8 तास केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। या घटनेची अधिक माहिती अशी, जय सांगली नाका सोलगे परिसरातील शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मळा येथे राजेंद्र राशीनकर व दीपक राशीनकर यांच्या मालकीची इमारत आहे। या इमारतीत वरील बाजूस राजेंद्र राशीनकर हे वास्तव्यास असून खालील बाजूस सूत गोदाम आहे। हे गोदाम त्यांनी एका व्यापाऱ्यास भाडेतत्वावर दिले आहे। शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोदामाच्या पाठीमागील बाजूकडून धूर येत असल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले। याबाबतची माहिती तातडीने राशीनकर यांना देण्यात आली। राशीनकर यांच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक वास्तव्यास होते। परिसरातील प्रमोद हळदकर, अरुण नलवडे, किशोर हंचाटे, गजानन साबणे आदींसह नागरिकांनी सतर्कता दाखवत तातडीने राशीनकर यांच्या घरातील 4 सिलेंडर सुरक्षित स्थळी हलवले। गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात सुताची बाचकी असल्याने आगीने बघता रौद्र रूप धारण केले। याच दरम्यान काही नागरिकांनी गोदामात एका बाजूला रचून ठेवलेली सुमारे 100 सुताची बाचकी गोदामातून बाहेर काढली। दरम्यान इचलकरंजीसह परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान घटनास्थळी दाखल झाले। सुतामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने आग विझवताना अडचणी येत असल्यामुळे छताचे पत्रे फोडून शर्थीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। बाचकी एकमेकांवर रचून ठेवण्यात आल्याने आग धुमसत चालल्याने अखेर यंत्रांच्या पद्धतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। मदत यावेळी घटनास्थळी माजी आमदार प्रकाश वाडे, नगरसेवक मदन कारंडे, मारुती पाथरवट, अमरजित जाधव, संजय तेलनाडे, रणजित जाधव आदींनी भेट देऊन पाहणी केली। रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झालेली नव्हती। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।